मित्रांनो, कशा मी श्रेयस तुमचा आज माझ्या पहिल्या व्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करता होतो. आज मामा येत आहे काही कारणास्तव, तर आपण आपल्या दुसऱ्या मामाच्या गावी जाऊ, थोडा फिरून येऊ यार. लय दिवस झाले लॉकडाऊन मध्ये घरीच बसला, तर जरासं फिरून येऊ. आपले मामा 2-3 खेप आपल्या घरी येऊन गेले, पण यावेळेस ही रस्ता विसरले. आता त्याले पहिले आणायला जाऊ. हे आपले मामा आता हे हरपले होते, यायला उचलला आता मी रस्त्यावरून. ही गोष्ट तुम्हाला जोसना गाडी चालवायची नाही, आणि जर चालवसान तर पहिली गोष्ट चालूच नका, पण जर चालवसान तर सीट बेल्ट घाल जा, समजलं काय? हा, नाही तर सांगू नका मी म्हटलं नाही म्हणून. रस्ता लय चांगला आहे, 100-120 न गाडी पळते निरा. असं झालता, आलो तर होतो आम्ही बम जोऱ्यात, पण आता गाडी लावायला कायले घाई करायची मला समजलं. केली गावात आले की घाई करायची नाही बरं. हे असं बंपर निघते नाही तर बाहेर जरा पाहून फिरायची गाडी. बंपर बाहेर आला समोर, अरे मामा घाई नसते करायचो बाबा, तुम्ही शेतात नाही ना खेळात गेल्या ना, घाई कायले करायची. जाऊ द्या, सोडा. 2 नट लावून देऊ आपण दिले, विषय संपला. पुढं बघा हालत नाही तर नुकसान झालं. अरे असं हालत आहे. अरे बोट्टे जेवायले काय काय पाहून घ्या एकदा. ते म्हणते खेकडा, जरा सांगा बरं हा खेकडा काय कामाचा आहे? खेकडा हा फवारणीच्या कामाचा. बर, समजलं काय? हा, जरा खेकड्या वाटतो चढायचा. सांगा आता आम्हाला हे कसं चालवा लागतं तुमचा खेकडा. हा, हे काय आहे? गिअर. हे गिअर आहे, हे न्यूट्रल रिव्हर्स. हा हा रनिंग मोड. हा, हा न्यूट्रल. ते न्यूट्रल गिअर. हा न्यूट्रल. त्यानंतर स्विच ऑन. स्विच ऑन नंतर डिस्प्ले लोडिंग. त्याच्यानंतर लोडिंग नंतर कनेक्ट टू मोबाईल. हे स्पीडोमीटर. स्पीडोमीटर नसते तिथे. मग हे काय? वॉटर मीटर. हे वॉटर मीटर आहे. बर, फिर डिस्प्ले को स्टार्ट करो. तर कनेक्ट और क्रैंक स्टार्ट हो गई. झालं चालू. जरा ठोका पिढीचं काम आहे रे दादा, सांभाळून. हे झालं सुरू मोबाईलवरून सुरू. बर, हे मोबाईलवरून होते रे बाबा सुरू. चला मग उतरा आता, जाऊ द्या ताई. हे काय? शक्तिमान. याच्यात डिझेल भरावं लागतं बाबू. शक्तिमान लिहिला इथं. ॲव्हरेज काय देते गाडी? 3चा ॲव्हरेज आहे भाऊ या खेकड्याले. इले कोल स्टार्ट कर लागते रे बाबा. चला मग भेटू नंतर. कुठं आलो आपण? मग काय करता? चालता गल्लीत फिरता? चला मग, इथं मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊन पाहू. चला देवाला प्रार्थना करू. मंदिरात जाऊन पाहू मग. जाऊन परत येऊ. सहनी हमें सजा है, हम हैं बाजारों के, सबकी नजर यहाँ है हर चीज. दादा बोट शिवाळलेलं पाणी त्याच्या हिशोबाने दादा आरामानं मस्त. चलेगा वरुण उसको 6 बजे थोड़ा उतना आज के दिन कर देना व्यवस्था. हे आमचे भूषण सर मामा उर्फ मामा
भटक गए मामा. भटक गए मामा. चालले मंदिरात दर्शन करायला. तो पायऱ्याला आहे बरं. थकून दादा जरा सांभाळून जा. पोट्या पायऱ्या आहे. थकून दादा जास्त पाणी बिनी पिऊन येता रे बाबा. थकून जासान तुम्ही रिका. लय बेकार पायऱ्या आहे. बरं पोट्ट इथं आलं आता मंदिरात दर्शन घ्यायला. आता हे कोणतं मंदिर आहे येईल विचारून घेऊ जरा. हे आहे उदखेड येथील गणेश मंदिर. चला पाहूया. ऐसी जिंदगी हम छिप छिपाए, हम नहाए आए आए हम नहाए. ऐसी जी छिप छिपाए, ऐसी. आता एक सांगा, हा मंदिर किती जुनं आहे? किती वर्ष जुनं आहे? म्हणून म्हटलं विचार बाई. मंदिर म्हणजे 50-55 वर्ष झाले असेल ना. बाबाच्या समोर देव हो. हा. देव इथंच निघालेला आहे ना त्रिवेणी संगम. हा त्यावेळेस खाली मोठा होता, पाहिलं ना मंदिर नव्हतं पैसे. हे आताच बांधकाम आहे. बरोबर. मित्रांनो, जसं काकानं सांगितलं की मंदिर तर लय जुनं आहे, पण मंदिराचा परिसर पाहून तुम्हाला वाटेल नाही की हे एवढं जुनं आहे. एकदा मंदिराचा परिसर पाहतो. थोडासा एक घास मान असतो देवा. प्रसाद रोडगी जेवण असं म्हणतात. रोडगे रोडगे. मंदिरात रोडगेचं जेवण आहे. येऊन करा. त्याला नंबर लागते ना. नंबर लागत तू असतो. तू यायचं. तू नाही आला ना. लवकर नंबर लावा लागते बाबा. इथं जॉयल नाही भेटत नाही तर परिसर आहे. अच्छा, मावशी येऊन जा आपली. बसून जा. इथं आपल्याला जेवता येते. हो या रे जेवायले. रोडगे आहे, मटला आहे. नाही, वर नको, वर बेट पडून जा. राम राम हो काका. हा राम 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 राम. ओ दादा, ओ दादा, राम राम. राम राम म्हणा. राम राम. का मामा थकले काय? रोडगे खाल्ले आता थकले नाही. हे आला काय म्हणतात, झोप येऊन राहिली. हा पोट इथं कुठं झोपू नका बरं. हारपले तर काय खरं नाही बाबा. इथं वाघ येते. सांभाळून झोपू नका इथं. या वावरात इथं लागल्या कपासन शेंगाई आहे. आता आम्ही मंदिरात फक्त दर्शन करून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. नाही बी नाला रे. हा कॅमेरा घेऊन याचा मोबाईल घ्या रे. उड्या मारा रे. हा तर बोट आता आलं आम्ही आमच्या मामाच्या गावाला. इथं संत्रा आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, नागपूर फक्त नावानं फेमस आहे ऑरेंज सिटीची, पण जे 70 ते 80% जेवढी संत्रा आहे ते इथूनच जाते, म्हणजे उदखेडवरूनच जाते. आणि हे संत्रे बाबा आपल्या मामाच्या इच्छे बम टॉप क्वालिटीचे. असे संत्रा तुम्हाला कुठे भेटणारच नाही. हे बाय संत्रा कम लमकले आहे. हे बाय आता आपण चांगलं संत्र कसं ओळखायचं हे विचारू. आता तर हे संत्र कसं आहे? कसं गोड आहे? आहे की आंबट आहे. आंबट? आंबट आहे. हो. आंबट आहे काय? बरं. मग आता हिरवं संत्र म्हणजे आंबट आहे. तर मग पिवळं आता संत्र हे म्हणजे जे गोड संत्र. असं ऑरेंज सारखं झालेलं आहे तर हा. हे गोड आहे की नाही? हो, ते गोड संत्र आहे. तर हे किती दिवस गोड राहील? जोपर्यंत ते येऊन खाली नाही पडत तोपर्यंत. बर. म्हणजे तरी अंदाज किती दिवस? अंदाज 15 दिवस 20 दिवस. म्हणजे हे गोड आहे, हे चांगले पिकेल आहे. हे पूर्ण झाड पिकेल आहे. बर. धन्यवाद. मी काय म्हणा हे हे आपल्या मामाचं आंब्याचं झाड आहे इथं शेतात. आणि लय जुनं आहे. याला तोडायचा 300 प्रयत्न केला तरी तुटलं नाही. पण भावा हे किती जुनं झाड आहे? हे 300 वर्ष जुनं झाड आहे. बर. समजलं काय? फणसाचं झाड याले 50 लागते नाही. किती जुनं आहे दादा? हे 25 ते 30 वर्ष जुनं आहे. रे मी असं एवढं असताना पाहिलं होतं तेव्हा याले तुमच्या अंदाजीनं हा किती वर्ष जुनं आहे? तरी 20 वर्षाच्या आधीच झाड आहे ते. बर. याप्रमाणे आम्ही सुखद आणि शांतीने घरी वापस आलो. तर तुम्हाला कसा वाटला हा माझा पहिला ब्लॉग हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
आणि मी असे व्लॉग अजून बनवू का हे पण सुद्धा सांगायचं.